जे आरोप माझ्यावरती होत आहेत ते जर तुम्हाला खरं वाटत असतील तर तुम्ही मला सांगायचं, मी आत्ता या पदावरनं पाय उतारवायला तयार आहे. उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख पद सोडण्याची तयारी, शिवसैनिकांना भावनिक आवाहन. तुडवायला हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का? तुडवायला पाय लागतात. शिवसेना उभाठाच्या ऑपरेशन तुडवायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं जोरदार प्रत्युत्तर. एका क्षणी ज्या वेळेला भाजपने दगा दिला तेव्हा मला जबाबदारी स्वीकारावी लागली मुख्यमंत्री पदाची, म्हणून हा जळफळाट झाला. भाजपनं दगा दिला म्हणून मी मुख्यमंत्री झालो आणि म्हणून त्यांचा जळफळाट झाला. उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री शिंदेंवर नाव न घेता टीका. ठाकरेंच्या शिवसेनेचे बंडखोर खासदार दिल्लीत दाखल होणार. खासदार दिल्लीत गुप्तस्थळी राहणार असल्याची माहिती. लोकसभा सचिवालयाच्या बुलेटिननंतर खासदार माध्यमांसमोर येणार. गृहमंत्री अमित शहा आज कोल्हापूर दौऱ्यावर. अंबाबाई मंदिरात शिलान्यास पूजेला राहणार हजर, तर सकाळी शहांची जाहीर सभा. वनराजे निंबाळकर हत्याकांडाचा आज निकाल. तब्बल 20 वर्षांनी होणार हत्येचा उलगडा. मुंबईतील रंगशारदा इथं राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचा मेळावा. शिंदेंच्या ऑपरेशन टायगरवर राज ठाकरे काय बोलणार, याकडे राज्याचं लक्ष. मातोश्रीवर फुटीर खासदारांच्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आज बैठक. ठाकरे कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन. आणि बेस्ट कर्मचारी संपाचा आजचा दुसरा दिवस. प्रलंबित प्रश्नांसाठी उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करू द्या, कृती समितीची मागणी. न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी. या बुलेटिनमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत आणि सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आहे. ऑपरेशन टायगर संदर्भात आजचा दिवस एक महत्त्वाचा असणार आहे, कारण शिवसेना उभाठाचे खासदार, बंडखोर खासदार हे दिल्लीमध्ये दाखल होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून कळते. तसंच हे बंडखोर खासदार गुप्तस्थळी राहणार असल्याची माहिती देखील मिळते. दरम्यान लोकसभा सचिवालयाच्या बुलेटिननंतर बंडखोर खासदार माध्यमांसमोर येणार आहेत असंही कळत आहे. महत्त्वाचा आजचा दिवस आहे ऑपरेशन टायगर संदर्भात. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. बंडखोर खासदार जे आहेत त्या बंडखोर खासदारांसंदर्भातली महत्त्वाची बातमी आहे. त्यांच्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी आज महत्त्वाची एक बैठक बोलावली आहे. म्हणजे ज्या ठिकाणचे खासदार गेलेले आहेत त्या ठिकाणच्या खासदारांच्या मतदारसंघातल्या जिल्हाप्रमुखांची आणि इतर सगळ्या पदाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची बैठक बोलावल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे हे पदाधिकाऱ्यांशी आता थेट संवाद साधणार आहेत आणि या बैठकीकडे त्यामुळेच राज्याचं लक्ष लागलेलं आहे. उद्धव ठाकरे यावेळी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतायत हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. 6 खासदार फुटलेले आहेत आणि या सगळ्या खासदारांच्या मतदारसंघातल्या पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावलंय. दुपारी 12 नंतर या बैठकीला सुरुवात होईल आणि या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे काय मार्गदर्शन करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. यानंतर एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, म्हणजे 20 वर्षानंतरचा येणारा निकाल त्या संदर्भातली ही बातमी आहे. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणी आज निकाल येणार आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कारण गेल्या 20 वर्षांपासून हा खटला सुरू होता आणि तब्बल 20 वर्षानंतर हत्या प्रकरणाचा आज निकाल सत्र न्यायालयात येणार आहे. यावेळी सर्व आरोपींना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. याआधी हा निकाल 16 जून रोजी अपेक्षित होता, परंतु निकालपत्र पूर्ण न झाल्यामुळे न्यायालयानं सुनावणी पुढे ढकलण्यात आलेली होती आणि हीच अत्यंत महत्त्वाची सुनावणी आज पार पडणार आहे. आजच्या या सुनावणीला खासदार ओमराजे निंबाळकर स्वतः हजर राहणार आहेत. पवनराजे निंबाळकर यांच्याबरोबर
खून केलेले त्यांचे ड्रायव्हर समद काझी यांचे कुटुंबीय देखील हजर राहणार आहेत। दरम्यान न्यायदेवता 20 वर्षांनंतर आमच्याच बाजूने न्याय देईल असा विश्वास खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केलेला आहे। दरम्यान आजचा खटला हत्याकांडाचा जरी असला तरी या निकालावर ओमराजे निंबाळकरांचं राजकीय भवितव्य देखील किंवा त्या भवितव्याचा देखील फैसला होणार असल्याचं कळतंय। त्यामुळे या हत्याकांडाकडे धाराशिवसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। पवनराजे निंबाळकर आणि त्याचबरोबर वाहन चालक हत्येप्रकरणी आज कोर्टामध्ये निकाल येणार आहे। 20 वर्षांनंतर हा निकाल आज येणार असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूला ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटातून फुटलेले आहेत, मात्र त्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्टपणे जाहीर केलेली नाहीये। 20 तारखेचा निकाल आला की त्यानंतरच आपण आपला निकाल किंवा आपला निर्णय जाहीर करू असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं। स्वतः ओमराजे निंबाळकर या सगळ्या खटल्याचा निकाल येत असताना कोर्टामध्ये उपस्थित राहणार आहेत असं त्यांनी जाहीर केलेलं आहे। थोड्या वेळापूर्वी त्यांच्याशी संवाद साधलेला होता, आपण पाहूयात। निश्चितपणे मागच्या 20 वर्षापासून माझं कुटुंब आणि समदकाजींचं कुटुंब जे यातना भोगतंय, कारण समदकाजीचा मुलगा तर 1.5 वर्षाचा होता जेव्हा ही घटना घडली आणि त्याच्या वडिलांचा चेहराही नीट बघितला नसेल। मला वाटतं ह्या यातना ज्यांच्यामुळं भोगाव्या लागल्या त्याच्यासाठी जो आम्ही न्यायालयीन लढा मागच्या 20 वर्षापासून दिलेला आहे सीबीआयच्या माध्यमातून, आज त्याचा निकाल आहे आणि मला वाटतं आमच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा आहे की न्यायदेवतेनं न्याय करावा आणि आम्हा दोन्ही कुटुंबांना न्याय द्यावा। ओमराजे, मात्र निकाल लागल्यानंतर तुम्ही तुमची राजकीय भूमिका स्पष्ट कराल असं म्हटलं होतं, काय आपली भूमिका असणार आहे? मी आपल्याला कालही सांगितलं की आजचा निकाल लागल्याच्या नंतर मी माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जाईन, तिथं सर्वांशी चर्चा करेन आणि मग मी माझी भूमिका स्पष्ट करेन। या निकालासाठी तुम्ही स्वतः उपस्थित असणार आहात का? हो, मी स्वतः नसणार। आणि तुमची पुढची राजकीय भूमिका आमच्यापर्यंत कधी कळेल? मी सांगितलं ना आपल्याला आताच की आजचा दिवस हा माझ्यासाठी, आमच्या कुटुंबियासाठी आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे आणि तो निकाल लागल्याच्या नंतर मी माझ्या मतदारसंघात जाईन। 2 दिवस 3 दिवस जे काही लागतील मला सर्वांशी चर्चा करायला, ती चर्चा करेन आणि मग निर्णय जाहीर करेन। तुमच्यासह इतर खासदार दिल्लीमध्ये जाणार असल्याची देखील माहिती आहे, तुम्ही देखील दिल्लीमध्ये दाखल होणार आहात का? नाही, मी इथंच आहे, मी पुण्यालाच होतो आणि आता पुण्यातूनच मुंबईला चाललोय। भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या तुळजापूर या शहरामध्ये ओमराजे निंबाळकरांच्या स्वागताचे बॅनर लागलेले आहेत। शिवसेनेचे तुळजापूर तालुका प्रमुख अमोल जाधव यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या स्वागताचे हे बॅनर लावलेले आहेत। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कोणतीच राजकीय भूमिका अधिकृत जाहीर न करताच बॅनर लागल्यानं सध्या चर्चेला उधाण आलेलं आहे। वाघ चाललाय वाघाच्या कळपात असा मजकूर या बॅनरवर प्रसिद्ध करण्यात आलेला आपण पाहतोय। वाघ चाललाय वाघाच्या कळपात अशा आशाचे हे बॅनर लागलेले आहेत।